नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहेत करली फ्राय. आणि आता ही करली पाण्यात एकदम धुवून चकाचक झालेली आहे. आणि आता थोड्या टायमात मसाला तयार करायचा आहे. चला तर बघूया मसाला कशा प्रकारे तयार केला जातो फ्रायसाठी. आणि हा त्याच्यामध्ये घेतला चण्याचा पीठ थोडा मिक्स करायला. आणि हा चण्याचा पीठ आणि आता 1 चम्मच हळदी घेतलेली आहे. आणि हा थोडा टेस्टसाठी गरम मसाला घेतलेला आहे. आणि हा आपला थोडा 1-1.5 चम्मच लाल मसाला घेतलेला आहे कलर येण्यासाठी. आणि हा टेस्टसाठी मीठ घेतलेलं आहे. आणि ह्याला आपण चांगल्या प्रकारे आता मिक्स करूया. मसाला मिक्स करून झालेला आहे. आणि थोडा यात पाणी ओतायचं आपण, जेणेकरून चांगला मच्छीला चिपकतं. आणि आपला ग्रेव्ही मसाला अशा प्रकारे तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपला ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मच्छी टाकून त्याला अशा प्रकारे मिक्स करायचे आहे. रवा आणि बेसनचा पीठ घेतला जाईल आणि त्याच्यामध्ये मिक्स करून नंतर मग तव्यावर ठेवल्या जातील फ्राय करायला. आणि ही मच्छी रश्श्यासाठी ठेवलेली आहे. आणि आपल्याकडे असा आंबा पण आणलेला आहे रश्श्यामध्ये टाकायला. एकदम झणझणीत बनवायचा रस्सा पण. आणि आता मिक्स करण्यासाठी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशी 1 चम्मच हळद टाकलेली आहे. आणि अर्धा चम्मच लाल मसाला घेतलेला आहे. आणि हा रवा टाकण्यात आलेला आहे आता. आणि त्याच्यामध्ये थोडा मीठ टाक, टेस्टप्रमाणे थोडा मीठ टाकला जाईल. टेस्टप्रमाणे थोडा मीठ टाकलेलं आहे. आणि त्याला मस्तपैकी आता मिक्स करून चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आता पीठ आपला. आणि आता तव्यावर ठेवण्याच्या अगोदर एक ह्यातली मच्छी घेऊन ह्या पिठामध्ये बुडवली जाईल आणि तवा फ्रायवर ठेवली जाईल. आणि आपला तवा ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यामध्ये तेल टाकलं जाते. घे आता याच्यामध्ये पिठामध्ये असे मिक्स केले जाते एकदम मस्तपैकी. आणि तव्यावर ठेवलेले आहे फ्राय करण्यासाठी. टाकलाच रवा.
मस्तपैकी असे मिक्स करून तव्यावर ठेवली जात आहे फ्राय होण्यासाठी मच्छी. बघू शकता कशा प्रकारे मिक्स केली जाते ते. आणि तव्यावर एक एक मच्छी ठेवली जात आहे. अशा प्रकारे मच्छी बहुतेक कढईमध्ये गेलेली आहे फ्राय करायला एकदम. आता एक राहिलेले आहे पीस, तो पण या तव्यामध्ये आरामात ॲडजस्ट होईल. बघू शकता आता लास्टचा पीस घेतलेला आहे. सर्व बहुतेक मसाला लावून त्याला पण तव्यावर अशी ठेवली जाईल. आपली मच्छी सर्व तव्यामध्ये एकदम व्यवस्थित बसलेली आहे. तेल थोडं इकडे तिकडे करत आहे. अशा प्रकारे आपली मच्छी एकदम झणझणीत अशी तयार झालेली आहे.